ओके, थँक्यू. पहा, काल मी लास्ट तुम्हाला डायमेन्शन्स काढताना स्पेसिफिक हीटचे डायमेन्शन्स काढायला सांगितले होते. डायमेन्शन्स ऑफ स्पेसिफिक हीट. तर कुणाला करता आले पूर्ण? हातवर करा. डायमेन्शन्स ऑफ, बरं एक मिनिट, कोणी ट्राय करून पाहिला त्यांनी हातवर करा, ज्यांनी ट्राय करून पाहिलं. ओके ना, आपल्याला ना एक लक्षात घ्या, बोलू नका आपसात, इकडे माझ्याकडे, हॅलो, इकडे लक्ष पूर्ण. तुम्हाला ऐकताय? सोडवता आलं नाही तरी चालेल सध्या, पण ऍटलिस्ट ना ट्राय केला हे तरी पाहिजे. आणि काहींनी ट्राय पण केला नसेल तरी पण हात उंच केला असेल तर तो तुमचा प्रॉब्लेम. ओके, पहा, मी परत एकदा स्पेसिफिक हीटचे डायमेन्शन्स काढायला शिकवतो तुम्हाला. पहा, लक्ष द्या, आपल्याला डायमेन्शन्स काढायचे आहेत स्पेसिफिक हीटचे. किती नंबरची क्वांटिटी होती? यस, 15. पहा, नीट समजून घ्या. तुम्ही जर असे शब्द बोलत राहिले तर काही डोक्यात नाही जाणार तुमच्या. आणि ज्यांची स्टार्टिंग गेली ना, हॅलो, वेल बिगिनिंग इज हाफ डन, माहिती आहे तुम्हाला? आणि नाही माहिती तर तर स्टार्टिंगच जर खराब झाली ना तर मग तर काही अर्थच नाही आहे. म्हणून ना सुरुवातीला काय बोललं जाते त्याच्याकडे तुमचं पूर्ण लक्ष असलं पाहिजे. पहिले तर लक्ष इकडे, वही पेन्सिल स्टॉप ठेवा इकडे, की तुम्हाला स्पेसिफिक हीट म्हणजे काय ते खूप चांगल्या तऱ्हेने अंडरस्टँड झालेलं असतं पाहिजे. तर फॉर्म्युले आठवतात. मेकॅनिकली जसं प्रिंट सारखा, छापल्यासारखा, फोटो सारखा फॉर्म्युला आठवण्यात काही लॉजिक नाही आहे. पहा, स्पेसिफिक हीट काय असते. लक्ष इकडे द्या, माझ्याकडे लक्ष द्या. आता इकडे आहो मी. तर एक सबस्टन्स घेतला आपण, युनिट मास म्हणजे 1 ग्रॅम सबस्टन्स घेतला. तुम्ही 1 ग्रॅम वॉटर घ्या, 1 ग्रॅम कॉपर घ्या, 1 ग्रॅम अल्युमिनियम घ्या, बरोबर आहे. कुठलाही सबस्टन्स किती घेतला? 1 ग्रॅम घेतला. 1 ग्रॅम ऑइल घ्या. त्या सबस्टन्सचं टेम्परेचर 1 डिग्रीनी वाढवायचं आहे. त्याला काय द्यावं लागणार? हीट. अँड दॅट इज कॉल्ड स्पेसिफिक हीट. आता स्पेसिफिक वर्ड का वापरला माहिती आहे का तुम्ही? स्पेसिफिक अमाऊंटचं टेम्परेचर स्पेसिफिक अमाऊंटनी वाढवता. म्हणजे स्पेसिफिक मास, 1 ग्रॅम म्हणजे स्पेसिफिक मास, त्याचं टेम्परेचर 1 डिग्री सेंटीग्रेडनी म्हणजे स्पेसिफिकनी वाढवायचं आहे. मग दोन्ही वर्ड स्पेसिफिक आहेत. समजत आहे काय? तुम्हाला आठवत असेल किंवा माहिती आहे की नाही काय माहिती मला. स्पेसिफिक व्हॉल्यूम कशाला म्हणतात? 1 ग्रॅमचं जेवढं व्हॉल्यूम असेल दॅट इज स्पेसिफिक व्हॉल्यूम. चेअर आहे का मागे एखादी खाली? आहे का बेटा? चेअर घे इकडे, आहे का? बस ठीक आहे. तर बघा मी काय म्हणत आहे, ह्या टर्म्स आहेत. टर्मिनॉलॉजी जर क्लिअर नसेल ना तर टेक्निकल सब्जेक्ट समजत नाहीत. काय म्हटलं मी आता? स्पेसिफिक व्हॉल्यूम. लक्ष द्या, स्पेसिफिक व्हॉल्यूम काय असेल? वर्ड काय आहे? स्पेसिफिक व्हॉल्यूम. म्हणजे तुम्हाला जर याला जनरलाइज करता आलं तर कुठेही ज्यावेळेस तुम्ही रीडिंग करणार तुम्हाला त्याचं मिनिंग कळेल काय आहे. तर लक्ष इकडे माझ्याकडे. स्पेसिफिक व्हॉल्यूम म्हणजे काय, की समजा तुमच्याकडे व्हॉल्यूम आहे, बरोबर आहे, सॉरी, तुमच्याकडे मास आहे कुठलाही सबस्टन्स, त्या सबस्टन्सचा मास आहे 1 ग्रॅम किंवा 1 किलोग्रॅम. आणि 1 किलोग्रॅमचं जेवढं व्हॉल्यूम असेल दॅट इज कॉल्ड स्पेसिफिक व्हॉल्यूम. समजलं का? काय म्हटलं मी? 1 किलोग्रॅम सबस्टन्सचं जेवढं व्हॉल्यूम असेल दॅट इज. कोण सांगेल स्पेसिफिक व्हॉल्यूमचा फॉर्म्युला कसा तयार करा? हातवर करून सांगायचा. बघा मी जे बोललो ना त्यातच फॉर्म्युला आहे. त्याचं एक एक्झाम्पल घेतलं की फॉर्म्युला तयार होतो. आता मी जर एक्झाम्पल लिहितो पटकन तुम्ही आन्सर सांगता. स्पेसिफिक व्हॉल्यूम समजलं? मास किती घ्यायचं? 1 ग्रॅम. 1 ग्रॅम मासचं जेवढं व्हॉल्यूम असणार, बरोबर आहे, 1 ग्रॅम मासचं जेवढं व्हॉल्यूम असणार त्याच व्हॉल्यूमला काय म्हणतात? व्हॉल्यूम ऑफ 1 ग्रॅम इज कॉल्ड स्पेसिफिक व्हॉल्यूम. आता तर सांगा फॉर्म्युला. तुम्हाला म्हटलं फॉर्म्युला तयार करा. स्पेसिफिक व्हॉल्यूम, एक मिनिट, स्पेसिफिक व्हॉल्यूम किती ग्रॅमचं व्हॉल्यूम आहे? 1 ग्रॅमचं. मग आता विचार करा, लक्ष इकडे द्या, लक्ष इकडे द्या. समजा व्हॉल्यूम आहे काहीतरी, व्हॉल्यूम म्हणू आपण समजण्यासाठी की 10 सेंटीमीटर क्यूब, आणि मास जे आहे ते घेतलं आपण 2 ग्रॅम. 2 ग्रॅमचं 10 सेंटीमीटर क्यूब तर 1 ग्रॅमचं किती? किती? 5 ना. 1 ग्रॅमचं 5 कसं काढलं? व्हॉल्यूमला मासने डिवाइड केलं, मग त्यालाच तर काय म्हटलं आपण? स्पेसिफिक व्हॉल्यूम. मग हेच तर तुम्हाला विचारलं होतं मी. समजून राहिलं का तुम्हाला? तुमच्या लक्षात येत असेल की आपला घोडं कुठं अडलेला आहे ना. आपण वाचतो, पाठ करतो, पण ना आपण त्या टर्म्सकडे लक्ष देत नाही.
आणि जर तुम्ही रिडिंग करत असाल तर फॉर्म्युला वेगळा, रिडिंग वेगळं असं नाही चालत. असं कराल तर मग तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम पासून दूर राहाल. कळत आहे का तुम्हाला? जर तुम्हाला स्पेसिफिक व्हॉल्यूमचं मिनिंग माहिती आहे तर फॉर्म्युल्यावर लक्ष द्यायची गरज नाही आहे. बरोबर आहे, गरज नाही आहे म्हणजे तो समजलाच पाहिजे तुम्हाला. मग स्पेसिफिक व्हॉल्यूम म्हणजे काय असते? व्हॉल्यूम ऑफ 1 ग्रॅम. 1 ग्रॅमचं जेवढं व्हॉल्यूम असेल दॅट इज कॉल्ड स्पेसिफिक व्हॉल्यूम. 1 किलोग्रॅमचं जेवढं व्हॉल्यूम असेल दॅट इज कॉल्ड स्पेसिफिक व्हॉल्यूम. 1 ग्रॅम 1 किलोग्रॅम याला तुम्ही जनरलाइज काय करू शकता? युनिट मास. युनिट मासचं जेवढं व्हॉल्यूम असेल दॅट इज स्पेसिफिक व्हॉल्यूम. तर स्पेसिफिक व्हॉल्यूम काय झालं? व्हॉल्यूम ऑफ युनिट मास. अरे व्हेरी सिंपल. व्हॉल्यूम ऑफ युनिट मास इज कॉल्ड एज स्पेसिफिक. समजा तुम्हाला म्हटलं स्पेसिफिक मास, व्हॉल्यूम घ्यायचं युनिट, व्हॉल्यूम घ्यायचं युनिट आणि त्याचं जेवढं मास असेल दॅट इज कॉल्ड स्पेसिफिक मास अँड दॅट इज नथिंग बट डेन्सिटी. बघा स्पेसिफिक मास जर म्हटलं मी तर स्पेसिफिक मास म्हटलं काहीतरी युनिट घ्यावं लागेल ना. मग काय घ्यायचं तुम्ही? व्हॉल्यूम काय घ्यायचं? 1 सेंटीमीटर क्यूब. 1 सेंटीमीटर क्यूबचं जेवढं मास असेल दॅट इज कॉल्ड स्पेसिफिक मास. समजा असं विचार करा की आता बघा मास आहे 10 ग्रॅम आणि व्हॉल्यूम आहे 2 सेंटीमीटर क्यूब. मग 2 सेंटीमीटर क्यूबचं 10 ग्रॅम तर 1 सेंटीमीटर क्यूबचं 5 ग्रॅम. काय केलं? मास अपॉन व्हॉल्यूम. मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजे काय? डेन्सिटी. म्हणजे डेन्सिटी म्हणजे काय असते? कळलं का? अरे समजत आहे. पण स्पेसिफिक ना एक कुठेतरी रिलेट केलेला असतो एकासोबत. बरोबर आहे. तसंच माहितीये का स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असते, स्पेसिफिक डेन्सिटी असते. बरोबर आहे. सगळ्यांचं मिनिंग एकच आहे. आपण कधी गौरवच नाही करत त्या गोष्टीवर. मग इथे काय आहे? स्पेसिफिक हीट. याचा अर्थ स्पेसिफिक म्हटलं हीट आहे तर हीट तर तुम्हाला द्यावी लागणार. एखादा सबस्टन्स आहे आणि या सबस्टन्सला तुम्ही काय देत आहात? हीट देत आहात. पण तुम्हाला हीट कशी पाहिजे? स्पेसिफिक हीट. मग बाकी फॅक्टर्स जे आहेत ते काय घेतले पाहिजेत? 1. जसं स्पेसिफिक मास काढताना व्हॉल्यूम 1 घेतलं, स्पेसिफिक व्हॉल्यूम काढताना मास 1 घेतलं. बरोबर आहे. मग स्पेसिफिक एखादी टर्म स्पेसिफिक काढत असताना अदर ज्या टर्म्स आहेत त्या 1 तुम्ही घेतल्या पाहिजेत, युनिट घेतल्या पाहिजेत. मग या सबस्टन्सला अदर काय टर्म्स असतील? या सबस्टन्सला काय असेल? मास. आणि ते काय घ्यायचं? 1 युनिट. फॉर एक्झाम्पल 1 ग्रॅम. आणखी या सबस्टन्सचं काय वाढवायचं आहे? टेम्परेचर राईज करायचं आहे. ते कितीने वाढवायचं? 1 युनिटनी. म्हणजे किती? 1 डिग्री सेंटीग्रेडनी. 1 ग्रॅम सबस्टन्सचं टेम्परेचर 1 डिग्री सेंटीग्रेडनी वाढवण्यासाठी तुम्हाला काय लागेल? हीट. अँड दॅट इज कॉल्ड. समजलं का? मिनिंग कडे ना खूप लक्ष द्या. लहान टर्मच्या मिनिंग कडे लक्ष द्या. तुम्हाला सब्जेक्ट ना सोपा वाटायला लागेल. समजलं का? मग आता असा विचार करा की तुम्ही हीट दिली आणि हीट किती दिली? समजा तुम्ही 10 कॅलरी हीट दिली, पण मास जे होतं ते होतं 2 ग्रॅम. मग 2 ग्रॅमला 10 कॅलरी ते 1 ग्रॅमला कसं काढलं? हीटला मासनी डिव्हाइड केलं. बरोबर आहे. त्यामुळे तुम्हाला 1 ग्रॅमला दिलेली हीट मिळाली. पण त्यामुळे टेम्परेचर वाढलं होतं 2 डिग्री सेंटीग्रेडनी. बरोबर आहे. ही किती मिळाली? 5 कॅलरी पर ग्रॅम. पण इथे टेम्परेचर कितीने वाढलं? 2 डिग्री. म्हणजे एवढी हीट किती डिग्री सेंटीग्रेड साठी लागली? 2 डिग्री. 2 डिग्रीला 5 कॅलरी लागली ते 1 डिग्रीला त्याच्या अर्धे म्हणजे परत याला काय केलं तुम्ही? जेवढं टेम्परेचर वाढलं त्यांनी डिव्हाइड केलं. समजलं का? म्हणजे तुम्हाला स्पेसिफिक हीट काढताना जेवढी हीट दिली त्याला जर मासनी डिव्हाइड केलं तर 1 ग्रॅमला दिलेली हीट मिळते. आणि त्याला जर राईज इन टेम्परेचरनी डिव्हाइड केलं तर 1 डिग्रीसाठी लागणारी हीट मिळते. दोघांनी डिव्हाइड केलं. जेवढी काही हीट दिली तुम्ही त्याला दोघांनी म्हणजे मासनी डिव्हाइड केलं. जेवढं टेम्परेचर वाढलं त्यांनी डिव्हाइड केलं. तुम्हाला मिळते काय? 1 ग्रॅमचं टेम्परेचर 1 डिग्री सेंटीग्रेडनी वाढवण्यासाठी लागणारी हीट मिळते. त्यालाच काय म्हणतो आपण? कळलं का? टर्म्स भाऊ क्लिअर पाहिजे. हा चॅप्टर असा आहे, विचार केला तर ह्या चॅप्टर मध्ये जे दिलेलं आहे त्यापेक्षा या चॅप्टर मध्ये ज्या टर्म्स येतात त्या जर क्लिअर झाल्या तर तुम्हाला फिजिक्स फार सोपं वाटायला लागेल. ओके. तर म्हणून स्पेसिफिक हीटचा फॉर्म्युला तुम्हाला समजला होता. काय सांगितला होता फॉर्म्युला? तो पाठ केल्यासारखा केला असेल. काल थोडं घाईच सांगितलं आपण. स्पेसिफिक हीट एस ने दाखवतात. म्हणजे पहिला पॉईंट जो असतो तो काय असतो? फॉर्म्युला. आणि म्हणून इथे फॉर्म्युला लिहिताना एस इक्वल टू आपण काय लिहिलं? हीट सप्लाइड. किती हीट सप्लाय केली ती वर लिहिली त्या सबस्टन्सला, त्या सबस्टन्सचं मास आणि मल्टिप्लाइड बाय राईज इन टेम्परेचर. राईज इन टेम्परेचर आणि हीट जर बाहेर पडत असेल तर राईज इन टेम्परेचरच्या ऐवजी समजा एखादा सबस्टन्स थंड होत आहे, तो 1 डिग्रीने थंड झाला.
म्हणजे जेवढी हीट बाहेर पडेल, बरोबर आहे, तर जर हीट बाहेर पडत असेल तर राईज इन टेम्परेचरच्या ऐवजी मला सांगा, हा सबस्टन्स आहे, हा थंड होत आहे, यामधून हीट काय होऊन राहिली, बाहेर पडून राहिली, याचं टेम्परेचर वाढेल का, याचं टेम्परेचर काय होणार, कमी होणार. म्हणून राईज इन टेम्परेचरच्या जागी तुम्हाला काय करावं लागेल, फॉल इन टेम्परेचर. कळलं का? राईज इन टेम्परेचर घेतलं तरी चालतं. हीट जर सप्लाय केली असेल तर तुम्ही काय करायचं, राईज इन टेम्परेचर घ्यायचं, आणि तो सबस्टन्स जर थंड होत असेल तर काय काय खून राहिलं रे, ते पहा बरं काय खून राहिलं. हा हा हा, तोच तंबाखू. मग जांभा नाही देऊन राहिला, खाऊन राहिला. च्युइंगम आहे का? तर समजत आहे का तुम्हाला? तर टेम्परेचर, हॅलो, हीट जर तुम्ही सप्लाय केली, हीट जर तुम्ही सप्लाय केली तर टेम्परेचर वाढेल. हीट जर तुम्ही बाहेर काढून घेतली तर टेम्परेचर कमी होईल. मग हीट सप्लायच्या ऐवजी जर हीट इमिटेड असेल, हीट इव्हॉल्ड असेल, बरोबर आहे, हीट रेडिएटेड असेल, तर इथे राईज इन टेम्परेचरच्या ऐवजी फॉल इन टेम्परेचर घ्यावं लागेल, तरी सुद्धा स्पेसिफिक हीटच मिळेल, दुसरं काही मिळणार नाही. समजत आहे? ओके. आणि आता याला ना सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहा. याला जर सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहिलं आपण तर याला जर आपण सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहिलं तर हीट साठी आपण काय वापरणार, डी क्यू. मास साठी म्हणजे राईज इन टेम्परेचर साठी डी थिटा. थिटा म्हणजे राईज इन टेम्परेचर. तुम्ही डीटी लिहिलं तरी चालेल, डीटी लिहिलं तरी राईज इन टेम्परेचर, आणि डी थिटा लिहिलं तरी राईज इन टेम्परेचर. पहा इकडे लक्ष द्या, काल काही जणांना समजलं नाही. मी काय केलं की जिथे हीट होती डी क्यू तिथे मी वर्क लिहिलं, बरोबर आहे. म्हणायचं काय होतं मला की हीटचं युनिट काय असते, कॅलरी. कॅलरीचं रूपांतर कशामध्ये करता येते, जूल. आणि वर्कचं युनिट काय असते, जूल. आपल्याला डायमेन्शन्स काढायचे आहेत. डायमेन्शन्स काढताना तुम्हाला एक महत्वाची सूचना दिली होती की या फॉर्म्युल्याला असं सिम्प्लिफाय करा की यू कॅन राईट द युनिट इन टर्म्स ऑफ बेस युनिट्स. काय म्हटलं होतं, या फॉर्म्युल्याला अशा तऱ्हेने सिम्प्लिफाय करा. इकडे पहा की तुम्हाला या क्वांटिटीचं युनिट इन टर्म्स ऑफ फंडामेंटल युनिट लिहिता आलं पाहिजे, ती गोष्ट विसरू नका, बरोबर आहे. मग हीटचं तुम्हाला युनिट माहिती आहे का, कॅलरी. कॅलरी फंडामेंटल आहे का, नाही. जूल फंडामेंटल आहे का, नाही. म्हणून तुम्हाला ना आता कॅलरी वापरता येणार ना जूल वापरता येणार. म्हणून या हीटचं कन्व्हर्शन कशामध्ये होऊ शकते, वर्कमध्ये. वर्कच घेतलं पाहिजे असं नाही, तुम्ही पोटेन्शियल एनर्जी घेऊ शकता, तुम्ही कायनेटिक एनर्जी घेऊ शकता, यापैकी काही घ्या हीटच्या जागी, बरोबर आहे. आणि असं केल्याने काय होणार बघा, वर्क जर घेतलं तर वर्कला काय लिहिता येते, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्सला मास इंटू ऍक्सलरेशन इंटू डिस्प्लेसमेंट. आता तुम्हाला युनिट लिहिता येते, मासचं युनिट केजी, ऍक्सलरेशनचं मीटर पर सेकंड स्क्वेअर, आणि डिस्प्लेसमेंटचं मीटर. समजा तुम्ही पोटेन्शियल एनर्जी घेतली, पोटेन्शियल एनर्जी जर घेतली तर पोटेन्शियलचा फॉर्म्युला mgh. युनिट लिहिता येते बघा, मासचं युनिट केजी, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे ऍक्सलरेशन, मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि मीटर. कायनेटिक एनर्जी जर तुम्ही घेतली तर कायनेटिक एनर्जी हाफ mv². आपला तर युनिट नसते, मासचं युनिट केजी, वेलॉसिटीचं युनिट मीटर पर सेकंड आणि त्याचा स्क्वेअर, मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. सर्व युनिट सेमच मिळतात. कळलं का? हा, म्हणून जिथे डीक्यू असेल, हीट असेल, तिथे तुम्ही काय करा, वर्क लिहा किंवा पोटेन्शियल एनर्जी लिहा किंवा कायनेटिक एनर्जी लिहा, जे तुम्हाला सोपं वाटत असेल. सर्व सोपं आहे, काही एक लिहू शकता. म्हणून आपण काय केलं, लक्ष इकडे द्यायचं. तर हा झाला स्पेसिफिक हीटचा फॉर्म्युला. याला आपण आणखी सिम्प्लिफाय केलं. डी क्यूच्या जागी काय लिहिलं, वर्क, आणि एम इंटू काय लिहिलं, डी थिटा. वर्कला आता पुढे पुढे लिहिलं तरी चालेल. वर्कला काय लिहिलं, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन एम इंटू डी थिटा. आता फोर्सला काय लिहू शकता, मास इंटू ऍक्सलरेशन इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन एम इंटू डी थिटा. एम कॅन्सल. आता लिहायचं एसआय युनिट. बघा, ऍक्सलरेशनचं युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर, डिस्प्लेसमेंटचं युनिट मीटर, टेम्परेचरचं युनिट केल्विन. आता फक्त मी एक सिम्प्लिफिकेशन करतो, लक्ष द्या इकडे. तर टेम्परेचर जे आहे, म्हणजे जर तुम्ही केल्विन म्हटलं तर हे कशाचं युनिट आहे, टेम्परेचर. आणि टेम्परेचरसाठी सिम्बॉल वापरतात थिटा, बरोबर आहे. के पण वापरला तरी चालते. समजा इन केस जर अँपियर आलं तर अँपियर कशाचं युनिट आहे, करंट. आणि करंट साठी सिम्बॉल वापरतात आय. ओके, तर इथे याचं काम पडेल, इथे नाही पडत सध्या. तर म्हणून युनिट काय झालं बघा, काय झालं, मीटर स्क्वेअर अपॉन सेकंड स्क्वेअर केल्विन. आता लिहायचे आहेत डायमेन्शन्स ऑफ स्पेसिफिक हीट. ओके,
आता मला सांगा किलोग्रॅम आहे का? आहे का? किलोग्रॅम म्हणजे मास, मास नाही आहे. एमचा पॉवर किती लिहायचा? 0. मीटर आहे, मीटर, मीटर म्हणजे लेंथ, पॉवर किती आहे? 2. सेकंड म्हणजे टाइम, खाली 2 आहे, वर लिहिला तर -2. के म्हणजे केल्विन, केल्विन म्हणजे टेम्परेचर, त्याचा पॉवर 1 आहे. टेम्परेचर थिटाने दाखवतात, खाली 1, वर लिहिला तर -1. सो दीज आर द डायमेन्शन्स ऑफ स्पेसिफिक हीट. कोणाकोणाला काढता आले हात वर करा बरं. परत एकदा सांगतो फटाफट आणि नंतर लिहून घ्या. इकडे बघा, स्पेसिफिक हीट पहिल्यांदा समजली पाहिजे. इकडे माझ्याकडे पाहायचं, 1 ग्रॅम सबस्टन्सचं टेम्परेचर. भाऊ हे समजलं पाहिजे. तुम्हाला वाटत असेल हे कंटेंट आणि ते कंटेंट, मल्टिपल चॉईस क्वेश्चन, हे जर तुमच्या डोक्यात नसेल तर तुम्हाला काही जमणार नाही. चॅलेंज देतो आपण, नाहीच जमत. तर स्पेसिफिक हीट काय असते? 1 ग्रॅम सबस्टन्सचं टेम्परेचर 1 डिग्री सेंटीग्रेडनी वाढण्यासाठी जेवढी हीट लागेल दॅट इज स्पेसिफिक हीट. किती सिंपल आहे. सबस्टन्स किती घेतला? 1 ग्रॅम. त्याचं टेम्परेचर कितीने वाढवायचं आहे? 1 डिग्री सेंटीग्रेडने. जेवढी हीट लागेल ती काढायची कशी? हीट सप्लाइडला मासने डिव्हाइड करायचं, म्हणजे 1 ग्रॅमला दिलेली हीट मिळेल. आणि त्याला जेवढं टेम्परेचर वाढलं तेवढ्याने डिव्हाइड करायचं, म्हणजे 1 डिग्री सेंटीग्रेड साठी लागणारी हीट मिळेल. बरोबर आहे. डीक्यू अपॉन एम इंटू डी थिटा. डीक्यू एक प्रकारची हीट आहे, पण हीटचं कन्व्हर्शन कशामध्ये होऊ शकते? वर्कमध्ये. हीटच्या जागी वर्क लिहायचं, खाली तसंच लिहिलं. वर्कला काय लिहिलं? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, खाली ॲज इट इज लिहिलं. फोर्सला काय लिहिलं? मास इंटू ऍक्सलरेशन. डिस्प्लेसमेंट ॲज इट इज लिहिलं. मास मास काय झालं? कॅन्सल. आता लिहायचं युनिट. युनिट लिहिताना ऍक्सलरेशनचं युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर, डिस्प्लेसमेंटचं युनिट मीटर, खाली टेम्परेचर आहे डी थिटा. डी थिटा टेम्परेचर आहे, टेम्परेचरचं युनिट केल्विन. सो मीटर स्क्वेअर खाली सेकंड स्क्वेअर केल्विन, केल्विनचा पॉवर 1 आहे. ओके. याच्यामध्ये केजी नाही आहे. केजी नाही आहे म्हणजे मास नाही आहे, एमचा पॉवर 0 द्यायचा. मीटर म्हणजे लेंथ आहे, एलचा पॉवर 2 द्यायचा. आणि सेकंड म्हणजे टाइम आहे, खाली 2 आहे, वर लिहिलं तर -2. केल्विन म्हणजे टेम्परेचर आहे, टेम्परेचर साठी थिटा वापरतात. खाली पॉवर वर आहे, वर लिहिताना -1, खाली 1 आहे, वर -1. समजलं का? आता जर तुम्ही बुक मधली मेथड पाहिली ना तर तुमचं डोकं एवढं खराब करून टाकणार. वर तर काय करतील? हीटचे डायमेन्शन्स लिहितील. बघा मी तुम्हाला बुक मध्ये काय केलेलं आहे तेही सांगतो, पहा इकडे लक्ष द्या. तुम्हाला स्पेसिफिक हीटचे डायमेन्शन आहेत, इथे काय करतील? डीक्यू अपॉन एम इंटू डी थिटा. इथे बघा आता गंमत पहा, ते म्हणतील आता आपको तो पता ही है स्पेसिफिक सॉरी वर्क के डायमेन्शन क्या होते, कायचा पता आहे? मला नाही माहित काय आहे तर अजूनही. तुमच्या पाठ आहे का? माझ्या तरी पाठ नाही होत. असं कसं पता आहे? इथे काय पाठ करून ठेवायचं का? नाही, पता आहे फता आहे काही नाही. काय करायचं? तिथे डायमेन्शन काढता आले पाहिजे तुम्हाला. तुम्ही असं करू शकता त्या मेथडनी करायचं झाल्यास. याला काय करायचं? हीटला वर्क कन्सिडर करायचं आणि वर्कचे डायमेन्शन काढायचे. हे डी क्यूचे डायमेन्शन वरती लिहितात. इकडे बघा काय काय करतात. मासचे डायमेन्शन लिहितात, डी थिटाचे डायमेन्शन लिहितात. ओके. काय करतात तेवढं सांगूनच टाकतो आता. डीक्यूचे डायमेन्शन काय असतील? डीक्यू म्हणजे एक प्रकारचं वर्क आहे. वर्क म्हणजे एनर्जी आहे. एनर्जी कोणती घेतली? पोटेन्शियल एनर्जी. युनिट लिहिलं, मासचं युनिट केजी, जीचं युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर, याचं युनिट मीटर. यावरून डायमेन्शन्स लिहिता येतात. बरोबर. किलोग्रॅम म्हणजे मास एकदा, मीटर म्हणजे लेंथ 2 वेळा, सेकंड म्हणजे टाइम -2 असं लिहितील. आणि खाली मास आहे, मासचे डायमेन्शन, मास म्हणजे केजी, मास हे एम, L0 T0. आणि टेम्परेचरचे डायमेन्शन्स म्हणजे केल्विन लिहिलं किंवा थिटा लिहिलं. आणि थिटा काय करतील? हा थिटा लिहितील, ह्याचं डायमेन्शन 1, बाकी 0. समजलं का? आता काय करतील? एम कॅन्सल करतील आणि हे तर नाहीच आहेत, पॉवर 0च आहेत. आणि हा वर घेतला तर मायनस. हे काय? पण त्याच्यापेक्षा हे ठीक आहे ना आपलं. याच्यामध्ये मी जी तुम्हाला मेथड सांगितली त्या मेथडमध्ये कधी तुमचं काही चुकणार नाही आणि कन्फ्युजनही कधी होणार नाही. समजलं का? आणि मतलब डायमेन्शन काढायची आहे. तुम्ही कसे काढले आणि काय काढले ते 11वीच्या वर्गात ते चेक करणारे तेच फक्त त्याच्याशी मतलब आहे. बरोबर आहे. आणि त्याचे काही पाठ नसते आणि ते पाठ करून असं करतात. आपल्याला आपल्या मेथडमध्ये तुम्हाला कुठलीही डायमेन्शन्स पाठ ठेवायची गरज नाही. बिलकुल पाठ करू नका. काय काय पाठ होणार आहे? मोजक्या गोष्टीच फक्त लक्षात राहिल्या पाहिजेत. बरोबर आहे. तुम्ही सांगा 1000 क्वांटिटीचे डायमेन्शन मग पाठ कराल का? अजिबात नाही. जे बेसिक बेसिक गोष्टी आहेत त्याच फक्त आपल्या लक्षात. कसं लिहिलं समजलं का? एकदा लिहून घ्या. मी जे नंतर सांगितलं बाजूला ते तुम्हाला समजलं नसेल तर विचार नका करू, त्याचं सोडून द्या, ते काही कामाचं नाही. असं लक्षात ठेवायचं. घ्या लिहून.
थोडं फास्ट लिहा. डायमेन्शन्सना पाठ करायचा विषय नाही आहे, फक्त फॉर्म्युला आठवला की समजायचं की डायमेन्शन्स जमतातच जमतात. आणि फॉर्म्युला तर जनरल लॉजिकवर डिपेंड आहे. स्पेसिफिक हीट म्हणजे काय हे माहीत असेल तर फॉर्म्युला तयार करता येतो. लिहा जरा फटाफट. झालं? बघताना भाऊ इथे फॉर्म्युल्यामधला एम एस आणि युनिट मधला एम एस याच्यामध्ये कन्फ्युजन नाही झालं पाहिजे. फॉर्म्युल्यामध्ये एम येत असेल तर मास, फॉर्म्युल्यामध्ये एस येत असेल तर डिस्प्लेसमेंट, युनिटमध्ये एम येत असेल तर मीटर, युनिटमध्ये एस असेल तर सेकंड. बरोबर, ते कन्फ्युजन नाही झालं. ठीक आहे. आपण पॉवरचे डायमेन्शन्स काढले आहेत का? ओके. पहा, नीट लक्ष द्या. हॅलो, नंतर ना काही बेसिक टर्म्स आहेत त्याचे डायमेन्शन्स आपण घेऊ. तुम्हाला माहित असेल किती नंबर 16. तुम्हाला म्हटलं डायमेन्शन्स तुम्हाला पिरियडचे डायमेन्शन काढायचे आहेत. पिरियड किंवा पिरियडिक टाइम. पिरियडिक टाइम कॅपिटल टी ने दाखवतात. पहिले तर पिरियडिक टाइम ही टर्म समजलेली पाहिजे किंवा पिरियड ही टर्म समजली पाहिजे. पिरियडिक टाइम म्हटलं तरी चालेल किंवा पिरियड म्हटलं तरी चालेल. कोण सांगेल व्हॉट इज मीन बाय पिरियड? सांगितलं आहे आता वर्गात, पूर्ण लक्ष पाहिजे. होऊन मी परत म्हणत आहे तुम्हाला, टर्मिनॉलॉजी जर क्लिअर असेल तर विषय खूप चांगल्या तऱ्हेने समजेल. आणि हे चॅप्टर त्यासाठी निमित्त आहे. फक्त लक्ष इकडे द्या. व्हॉट इज मीन बाय पिरियड? हे बघा काय सांगितलं. लक्ष इकडे माझ्याकडे लक्ष द्या. मी तुम्हाला पहिल्यांदा क्लिअर केलं होतं पिरियडिक मोशन. कुठल्या मोशन? पिरियडिक मोशन. ज्या मोशन त्याच त्या पाथवरून होतात आणि प्रत्येक वेळेस मोशन पूर्ण करायला सारखा टाइम लागतो. काय? ज्या मोशन त्याच त्या पाथवरून होतात आणि प्रत्येक वेळेस मोशन पूर्ण करायला सारखा टाइम लागतो. बघा इकडे माझ्याकडे पूर्ण लक्ष पाहिजे. अर्धवट लक्षवाल्यांना समजलं नाही कधी. ओके, पहा लक्ष द्या. काय म्हटलं मी? समजा घड्याळामधला सेकंड हँड आहे, बरोबर. हा त्याच त्या पाथवरून टिक 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 फिरत राहतो आणि प्रत्येक वेळेस याला राऊंड पूर्ण करायला टाइम सेम लागतो. ज्यांचा घड्याळ मागे राहत असेल त्यांचा भाग वेगळा, बरोबर आहे, पण लागतो ना प्रत्येक वेळेस. टाइम किती लागतो? 60 सेकंड, बरोबर आहे. मिनिट हँड घ्या. मिनिट हँड, बरोबर आहे, तोही गोल गोल फिरत राहतो, त्याच त्या पाथवरून फिरतो, बरोबर आहे. कधी बाहेर निघाला का घड्याळाच्या? नाही. म्हणजे प्रत्येक वेळेस त्याच त्या पाथवरून फिरतो आणि टाइम कसा लागतो? सेम. एक राऊंड पूर्ण करायला प्रत्येक वेळेस किती लागतो? किती? 60. अबे मिनिट हँडला राऊंड पूर्ण करायला तुम्ही पाहणार नाही, बरोबर, ऐकणार नाही, तर मग कसं जमेल? मिनिट हँडला एक राऊंड पूर्ण करायला किती वेळ लागतो? 60 मिनिट. काही जण सेकंड म्हणून टाकलं सेकंड. कोणाला विचारलं? मिनिट हँडला, बरोबर आहे. म्हणून मोशन कोणती झाली? पिरियडिक मोशन. अवर हँड घ्या. अवर हँडलाही काय लागतो? प्रत्येक वेळेस राऊंड पूर्ण करायला सारखा टाइम लागतो. किती वेळ लागतो? अबे तास काट्याला एक राऊंड पूर्ण करायला किती वेळ लागतो? हॅलो, सांग पटकन. पहिल्यावर अर्थ स्वतःभोवती फिरते ना. अर्थला प्रत्येक वेळेस स्वतःभोवती फिरायला किती वेळ लागतो? 24 आवर. अर्थ सन भोवती फिरते, किती वेळ लागतो? 365 डेज. ऑल दीज मोशन्स आर कॉल्ड पिरियडिक मोशन. या सर्व मोशनला काय म्हणतात? पिरियडिक मोशन. आणि एकदा मोशन कंप्लीट करायला, हॅलो काय, एकदा मोशन कंप्लीट करायला, जसं मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. समजा एक दोरा घेतला आणि त्याची लेंथ आहे 1 मीटर. दोऱ्याची लेंथ किती घेतली? 1 मीटर. त्याला एक मोठा स्पियर अटॅच केला, त्याला थोडंसं ओढलं आणि सोडून दिलं तर याला एक ऑसिलेशन पूर्ण करायला 2 सेकंद लागतात. किती? 2 सेकंद. 1 मीटर जर घेतला 2 सेकंदच लागतील. जायला 1 सेकंद,
यायला 1 सेकंद म्हणून याला सेकंड पेंडुलम म्हणतात. काय? सेकंड पेंडुलम. ज्याचा पिरियड 2 सेकंद आहे तो, हे जे काढलं याला तुम्ही काय म्हणता? सिंपल पेंडुलम. माहिती असेल ना काय म्हणता याला? सिंपल पेंडुलम. पण त्या थ्रेडची लेंथ किती घेतली? 1 मीटर. थ्रेडची लेंथ किती घेतली? 1 मीटर. तर या बॉबला जाणे आणि येणे असं तुम्ही ओढून धरला थोडासा आणि सोडून दिला तर जायला 1 सेकंद, यायला 1 सेकंद. एक ऑसिलेशन पूर्ण करायला किती वेळ लागला? 2 सेकंड. म्हणून याचा पिरियड किती झाला? 2 सेकंड. समजलं का? मग तुम्हाला कोणाकोणाचे पिरियड माहित पाहिजेत? पिरियड ऑफ सेकंड हँड किती? 60 सेकंड. पिरियड ऑफ मिनिट हँड 60 मिनिट. पिरियड ऑफ अवर हँड 12 आवर. पिरियड ऑफ अर्थ अराउंड इटसेल्फ 24 आवर. बरोबर आहे? समजलं का? हे आहेत पिरियड. मग ज्या ज्या मोशन पुन्हा पुन्हा रिपीट होतात प्रत्येक वेळेस रिपिटेशन व्हायला टाइम सेम लागतो. दीज मोशन्स आर कॉल्ड periodic motions and the time taken by that particle or that object to complete motion once is called its period or periodic time. समजलं का? मग पिरियडिक टाइम काय आहे? टाइम आहे. मग तुम्हाला पिरियडिक टाइमचे डायमेन्शन्स विचारले तर कसे कळाल? पिरियडिक टाइम इट इज टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट ऑसिलेशन किंवा व्हायब्रेशन किंवा रोटेशन किंवा रिव्होल्युशन. बरोबर आहे? मग पिरियडिक टाइम इज नथिंग बट पिरियड. बरोबर आहे? पिरियडिक टाइम काय आहे? पिरियड आहे. आणि पिरियड असल्यामुळे पिरियडिक टाइमचे डायमेन्शन्स लिहिताना काय करायचं? याचं युनिट काय असणार? लक्ष द्या, हे जाऊ द्या. पिरियडिक टाइमचं युनिट काय असणार? एसआय युनिट. अरे टाइम आहे ना, मग टाइमचं एसआय युनिट सेकंड. असं समजत नसेल तर असं लिहा. काय झालं? टाइमचं एसआय युनिट सेकंड आहे. त्यामुळे जर तुम्हाला पिरियडचे डायमेन्शन विचारले तर पिरियड कॅपिटल टी ने दाखवतात. डायमेन्शन्स लिहिताना मला सांगा किलोग्रॅम आहे का? m0. मीटर आहे का? L0. सेकंड आहे का? यस, सेकंड म्हणजे टाइम. टी किती? 1. सो दीज आर द डायमेन्शन्स ऑफ पिरियडिक टाइम और पिरियड. घ्या लिहून. नाही तर कठीण डायमेन्शन येतील. पिरियड विचारला आणि डायमेन्शनच नाही आले. पिरियड म्हणजे टाइम. टाइमचे डायमेन्शन म्हणजे 1 इन टाइम, बाकी 0. तसं लिहायची पण गरज नाही आहे. तुम्ही हो 8वी 9वी ज्या पद्धतीनं शिकताना ते एकदमच काय शिकता काय माहित तुम्ही. समजलं आता? पिरियड म्हणजे काय? पिरियडिक मोशन समजलं? लक्षात राहील है ना? ज्या ज्या मोशन पुन्हा पुन्हा त्याच त्या पाथवरून रिपीट होतात त्यांना काय म्हणतात? जर टाइम सारखा लागत असेल प्रत्येक रिपिटेशन साठी, समजा एक बस आहे ती अकोल्याला जाते आणि परत येते, अकोल्याला जाते आणि परत येते, त्या बसची मोशन ही काय झाली? पिरियडिक मोशन. आणि अकोल्याला जाणे आणि येणे जेवढा टाइम लागला तो काय झाला त्या बसचा? पिरियडिक टाइम. बरोबर आहे? आता आणखी एक टर्म असते 17 दॅट इज कॉल्ड एज फ्रिक्वेन्सी. काय? फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी जी आहे ती इटानी दाखवतात. कोण सांगेल फ्रिक्वेन्सी काय असते? दोन्ही गोष्टी एकमेकांशी रिलेटेड आहे. लक्ष द्या, लक्ष इकडे द्या. एखादा ऑब्जेक्ट आहे, एखादं व्हील आणि खूप जोराने फिरत आहे. तुम्हाला माहित आहे काय म्हणू आपण? इकडे लक्ष द्या बेटा. तिथे एक भोवरा आहे. बरोबर आहे? भोवरा असा गोल फिरून दिला तर याचे रिव्हॉल्युशन्स होतील. युनिट टाइम मध्ये पहा, लक्ष द्या. युनिट टाइम मध्ये, बरोबर आहे, युनिट टाइम मध्ये जेवढे रिव्हॉल्युशन होतील त्यालाच फ्रिक्वेन्सी म्हणतात. युनिट टाइम म्हणजे 1 सेकंद. एका सेकंदात जेवढे राऊंड होतील दॅट इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी. कळलं का? एका सेकंदात जेवढे राऊंड होतील दॅट इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी. फॅन फिरत आहे, एका सेकंदात 10 राऊंड झाले तर फ्रिक्वेन्सी 10. बरोबर आहे? भोवरा फिरत आहे, एका सेकंदात 2 राऊंड झाले तर फ्रिक्वेन्सी 2. एका सेकंदात जेवढे रिव्हॉल्युशन होतील दॅट इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी. पण 1 सेकंदच असला पाहिजे असं नाही. काय पाहिजे? युनिट टाइम. इट मे बी 1 सेकंड, इट मे बी 1 मिनिट, इट मे बी 1 आवर. पण पहिले 2च वापरतात. कळलं का? म्हणून मोशन कोणती असेल? पिरियडिक मोशन. बरोबर आहे? ती सेकंड हँड असू शकते, मिनिट हँड असू शकते, अवर हँड असू शकते, पंख्याची मोशन असू शकते, भोवऱ्याची मोशन असू शकते. बरोबर आहे? जी मोशन पुन्हा पुन्हा होत आहे प्रत्येक वेळेस मोशन व्हायला टाइम सेम लागत असेल तर एका सेकंदात जेवढ्या वेळा ती मोशन कंप्लीट होणार दॅट इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी.
सो नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स पर सेकंड किंवा पर मिनिट इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी. समजलं का? एका सेकंदात जेवढे राऊंड होतील दॅट इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी. एका मिनिटात जेवढे राऊंड होतील दॅट इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी. तर काही जण म्हणतील सेकंद काढायचं तर एका सेकंदात एकही राऊंड नाही होत. बरोबर आहे, पण काही ना काही तर होऊन राहिलं. एक राऊंड नसेल होत, 1/4 असेल, 1/10 असेल, 1/60 असेल, काही तर असेल. म्हणून बघा मी काय करतो इथे, विचार करा, लक्ष द्या, की मी असं म्हणेल की समजा एखादा ऑब्जेक्ट आहे, याचे राऊंड होत आहे, हा स्वतःभोवती फिरत आहे. बरोबर आहे, आणि याचा पिरियड आहे हाफ सेकंड. पिरियड हाफ सेकंड म्हणजे एक राऊंड पूर्ण करायला अर्धा सेकंड लागतो. पिरियड काय आहे? हाफ सेकंड. एक राऊंड पूर्ण करायला अर्धा सेकंड लागतो. मला सांगा एका सेकंदात किती राऊंड होतील? 2. मग 2 काय झालं, याचा तुम्ही काय केला? रेसिप्रोकल केला. आणि एका सेकंदात केला ना रेसिप्रोकल, 2 जे तुम्ही मिळालं तर याचा काय केला? रेसिप्रोकल केला. आणि एका सेकंदात जेवढे राऊंड होतील त्यालाच काय म्हणतात? फ्रिक्वेन्सी. याचा अर्थ फ्रिक्वेन्सी आणि पिरियड एकमेकांचे काय असतात? रेसिप्रोकल असतात. फ्रिक्वेन्सी अँड पिरियड्स आर रेसिप्रोकल्स ऑफ ईच अदर. फ्रिक्वेन्सी माहिती आहे तर डोंट वरी अबाउट पिरियड. पिरियड माहिती आहे तर डोंट वरी अबाउट फ्रिक्वेन्सी. बरोबर आहे, फ्रिक्वेन्सीला उलट टांगलं की पिरियड मिळते, पिरियडला उलट टांगलं की फ्रिक्वेन्सी मिळते. समजलं का? म्हणजे रेसिप्रोकल केला तर कळते का? काही जणांना नाही समजलं काय सांगितलं, काही समजून नाही राहिलं. अर्ध्या सेकंदात एक राऊंड झाला, अर्ध्या सेकंदात एक राऊंड, अर्ध्या सेकंदात एका सेकंदात आहे ना. एका सेकंदात जेवढे राऊंड होतील त्यालाच काय म्हणतात? फ्रिक्वेन्सी. 2 राऊंड म्हणजे तुम्ही याचा काय केला? रेसिप्रोकल केला. 2 वर लिहिला आणि 1 खाली लिहिला. ओके, सो पिरियड आणि फ्रिक्वेन्सी एकमेकांचे रेसिप्रोकल असतात. म्हणून फ्रिक्वेन्सी काय असणार? इट इज number of revolutions, number of rotations or number of oscillations in unit time. Okay, so it is number of काय असू शकतात? ते रोटेशन असू शकतात किंवा रिव्हॉल्युशन असू शकतात, रिव्हॉल्युशन्स, किंवा व्हायब्रेशन्स असू शकतात, काही पण व्हायब्रेशन्स इन युनिट टाइम. कशामध्ये? युनिट टाइम मध्ये. त्यालाच काय म्हणतात? फ्रिक्वेन्सी. आणि तुम्हाला असं लिहिता येणार की फ्रिक्वेन्सी जे आहे, फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1 पिरियड. पिरियड आणि फ्रिक्वेन्सी एकमेकांचे रेसिप्रोकल. मी पुढे इथे लिहितो, फ्रिक्वेन्सी दाखवतात ईटानी, पिरियड दाखवतात टीनी. आणि म्हणून जर याचं एसआय युनिट जर तुम्ही लिहिलं तर मला सांगा टाइमचं युनिट काय? सेकंड. खाली सेकंड येणार, वर घेतला तर पर सेकंड. यालाच तुम्ही काय म्हणत असता? हर्ट्ज म्हणत असता. HERTZ. बरोबर आहे, सिम्बॉल काय असतो? HZ. समजलं का? आता आपलं एम काय आहे? काय काढणे? डायमेन्शन्स काढणे. मला सांगा किलोग्रॅम आहे का? मास 0. मीटर आहे का? लेंथ 0. सेकंड आहे का? आहे. त्याचं पॉवर किती आहे? -1. सो दीज आर द डायमेन्शन्स ऑफ फ्रिक्वेन्सी. भाऊ पिरियड आणि फ्रिक्वेन्सी दोन्ही महत्वाच्या टर्म आहेत. क्लिअर झाल्या का? पाठ केलेलं नाही म्हणत आहे मी. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? नंबर ऑफ रोटेशन्स, नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स, नंबर ऑफ व्हायब्रेशन्स इन युनिट टाइम. युनिट टाइम म्हणजे 1 सेकंड. बरोबर आहे. म्हणून फ्रिक्वेन्सी काढताना पिरियडचा काय करतात? रेसिप्रोकल. फ्रिक्वेन्सी इज रेसिप्रोकल ऑफ पिरियड. फ्रिक्वेन्सी कशाने दाखवली? इटा. याला काय म्हणतात? इटा. आणि पिरियड दाखवला कॅपिटल टी ने. सो इटा इक्वल टू 1/T. नंतर काय लिहायचं आहे? SI युनिट. बरोबर आहे. टाइमचं युनिट काय असणार? सेकंड. टाइमचं युनिट काय असणार? सेकंड. पण 1/सेकंड आहे. 1/सेकंड म्हणजे सेकंडचा पॉवर किती? हे तर समजलं ना. टीचं युनिट सेकंड आहे पण ते खाली आहे. 1/सेकंड म्हणजे सेकंडचा पॉवर -1. त्यालाच काय म्हणतात? हर्ट्ज. त्याचा सिम्बॉल काय? HZ. बरोबर आहे. आणि म्हणून इटाचे तुम्हाला काय लिहायचे आहेत? डायमेन्शन्स. याच्यामध्ये किलोग्रॅम आहे का? नाही. किलोग्रॅम नाही म्हणजे मास नाही. मीटर आहे का? नाही ना. मीटर नाही म्हणजे लेंथ नाही. सेकंड आहे का? तोही नाही. आहे. आणि सेकंड म्हणजे टाइम टी. सेकंडचा पॉवर किती आहे? -1 लिहून टाकला. दीज आर द डायमेन्शन्स ऑफ फ्रिक्वेन्सी. बरोबर आहे. पण टाइमचे डायमेन्शन 1 आणि फ्रिक्वेन्सीचे डायमेन्शन -1 बाकी तर फरक नाहीच आहे. समजलं का? टाइमच्या डायमेन्शन मध्ये टीचा पॉवर 1 आहे आणि फ्रिक्वेन्सीच्या डायमेन्शन मध्ये टीचा पॉवर -1 आहे. सिंपल लिहून घ्या. त्या डायमेन्शन पेक्षा ही पिरियड फ्रिक्वेन्सी काय आहे ही टर्म क्लिअर पाहिजे.
बरोबर लिहा. हे अगोदर लिहा हे नंतर लिहा. हे तर मागच्या वेळेस सारखं. दिसते. फ्रिक्वेन्सीला मराठीमध्ये वारंवारता म्हणतात. काय? वारंवारता. वारंवार गोष्ट होते ना, एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा वारंवार. वारंवार होण्यासाठी एका युनिट टाइम मध्ये जेवढी वारंवार होणार दॅट इज वारंवारता. वारंवारता नाही. मराठी मीडियम मध्ये शिकण्यात काही अर्थ नाही. इंग्लिश वर्डच बरे आहेत. त्या ऍक्सेलरेशनला त्वरण म्हणतात. काय? त्वरण नाही. त्व त्व त व र न त्वरण. मोमेंटमला काय म्हणतात? संवेग. काय? चला ठीक आहे. विसराल? काय नाही विसरणार. पिरियडिक टाइम पिरियड म्हणजे काय? जर मोशन, लक्ष द्या इकडे, जर मोशन पिरियडिक असेल तर एकदा पूर्ण व्हायला जेवढा टाइम लागेल दॅट इज कॉल्ड पिरियड. युनिट काय असणार? सेकंड. डायमेन्शन 1 इन टाइम. आणि फ्रिक्वेन्सी जिथे पिरियड आहे तिथे फ्रिक्वेन्सी आहेच. बरोबर आहे. पिरियडचा रेसिप्रोकल केलं की काय मिळते? फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीचं मिनिंग काय असेल? युनिट टाइम मध्ये. भाऊ भाऊ खिडकीतून बाहेर नका पाहू. तर युनिट टाइम मध्ये जेवढे रिव्हॉल्युशन्स होतील 1 सेकंदात जेवढे रिव्हॉल्युशन होतील दॅट इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी. इन फ्रिक्वेन्सी अँड पिरियड्स आर रेसिप्रोकल्स ऑफ इच अदर. बरोबर आहे. सो इटा इक्वल टू 1/t. टाइमचं युनिट काय आहे? सेकंड. तर 1/t चं युनिट पर सेकंड. पर सेकंडलाच काय म्हणतात? हर्ट्ज. एच स्मॉल काढायचं हर्ट्ज लिहिताना, सिम्बॉल लिहिताना एच, झेड वापरायचा आणि फ्रिक्वेन्सीचे डायमेन्शन लिहिताना टी चा पॉवर फक्त -1 लिहा. बाकी ज्यांना 0 लिहिलं त्यांना आपण लिहिलं नाही तरी चालत असते. ओके. एनी डाऊट? समजलं का? तर याच्यानंतर एखादी टर्म घ्यायच्यात आपल्याला. तर कुठली एखादी टर्म घ्यायची? इथं मग मला दुसऱ्या गोष्टीकडे जायचं. तुम्ही सुचवा एखादी टर्म. हा, इलेक्ट्रिककडे जायच्या अगोदर मेकॅनिक्स मधलं काही राहिलं का पहा. आपण वर्क पाहिलं, टॉर्क पाहिलं, इम्पल्स. इम्पल्सचे घेतले का? लिहा इम्पल्स. किती नंबर? यस 18. तुम्हीच काढा आता. पहिला पॉइंट काय लिहायचा? फॉर्म्युला. कोण सांगेल इम्पल्सचा फॉर्म्युला? फोर्स इंटू टाइम. जेनी दाखवा इम्पल्स. जे इक्वल टू फोर्स इंटू टाइम. फोर्सला काय लिहायचं? मास इंटू ऍक्सलरेशन इंटू टाइम. आता याच्यावरून काय लिहायचं? एसआय युनिट. लिहा एसआय युनिट आणि त्यावरून लिहा डायमेन्शन्स. आले? चुकण्याचा काही प्रश्नच नाही येत आता याच्यामध्ये. ओके. हा, मास युनिट काय असणार? केजी. ऍक्सलरेशनचं मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि टाइमचं सेकंड. सेकंड कॅन्सल. ओके. म्हणजे वरती राहणार केजी मीटर, खाली राहणार सेकंड. केजी म्हणजे मास एकदा, मीटर म्हणजे लेंथ एकदा, सेकंड म्हणजे टाइम -1. समजलं? झालं? चला पहा, बोर्डवर लक्ष द्या. कुठली टर्म घेतली? इम्पल्स काय असते? फोर्स इंटू टाइम. आणि
हॅलो लक्ष द्या. फोर्स इंटू टाइम, इम्पल्स असतो चेंज इन मोमेंटम, म्हणून मोमेंटमचे डायमेन्शन आणि इम्पल्सचे डायमेन्शन सेम असतील. बरोबर आहे. नोट लिहून घ्या. नोट काय, इम्पल्स इज इक्वल टू, किंवा इम्पल्स बरोबर लिहा, इम्पल्स इक्वल टू चेंज इन मोमेंटम. इम्पल्स बरोबर काय आहे, चेंज इन मोमेंटम. म्हणून डायमेन्शन्स ऑफ इम्पल्स आर सेम ॲज डायमेन्शन्स ऑफ मोमेंटम. मोमेंटमचे डायमेन्शन आणि इम्पल्सचे डायमेन्शन काय असतील, सेम. तुम्हाला विचारतील विच ऑफ द फॉलोइंग क्वांटिटी पजेस सेम डायमेन्शन्स, तर ओळखता आले पाहिजे. नाहीतर असंही विचारतील विच वन ऑफ द फॉलोइंग क्वांटिटी पजेस डिफरंट डायमेन्शन. तिघांचे डायमेन्शन सेम असतील, एकच डिफरंट असेल. माझं बोलणं समजत आहे? हा. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स मध्ये फिरून फिरून विचारलेलं असते. तुमचा बुद्धीचा कस लागला पाहिजे. बरोबर, समजलं का? ओके. आता लिहा इनर मोमेंट ऑफ इनर्शिया. किती नंबर, 19. मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया. कोण सांगेल व्हॉट इज मीन बाय इनर्शिया? इनर्शिया काय असतो? इनर्शिया हे सर, एक मिनिट, हे म्हटलं तुम्ही लेट आलेत, हे सगळं घेतलेलं आहे आणि तुमचं 8, 9, 10 मध्ये कुठेतरी झालेली आहे. कोण सांगेल? मागच्या विद्यार्थीने सांगता? कोण सांगेल व्हॉट इज मीन बाय इनर्शिया? इकडे पहा, लक्ष द्या, लक्ष माझ्याकडे. हॅलो, इकडे पंखा नका भाऊ, इकडे बघ ना. तर एखाद्या बॉडीची ज्या स्टेटमध्ये आहे त्या स्टेटमध्ये राहण्याची टेंडन्सी म्हणजे इनर्शिया. बॉडीची ज्या स्टेटमध्ये आहे त्या स्टेटमध्ये राहण्याची टेंडन्सी इनर्शिया. समजा एखादी बॉडी आहे, एखादा दगड आहे, हा रेस्ट आहे. रेस्ट आहे तर याची टेंडन्सी याला वाटत असेल आपण रेस्टच राहिलं पाहिजे. आणि एखादी बॉडी आहे, समजा तोच दगड आहे पण तो दगड कशामध्ये आहे, मोशन मध्ये आहे, तर त्याला वाटते आपण मोशन मध्येच राहिलं पाहिजे. ही त्याची जी वाटते म्हणजे त्याच्याकडे टेंडन्सी आहे, दॅट टेंडन्सी इज कॉल्ड एज इनर्शिया. सो टेंडन्सी ऑफ एन ऑब्जेक्ट टू कंटिन्यू इट्स स्टेट ऑफ रेस्ट और स्टेट ऑफ मोशन. ऑब्जेक्ट रेस्ट असेल त्याला वाटते आपण रेस्ट राहिलं पाहिजे, ऑब्जेक्ट मोशन मध्ये असेल त्याला वाटते आपण मोशन मध्येच राहिलं पाहिजे. ही जी टेंडन्सी आहे दॅट टेंडन्सी इज कॉल्ड एज इनर्शिया. बरोबर आहे. ही जी टेंडन्सी यालाच काय म्हणतात, इनर्शिया, किंवा त्याला इनर्शिया ऑफ लिनियर मोशन म्हणतात. आपण फक्त लिनियर मोशनचा विचार करून राहिलो. इट इज द इनर्शिया ऑफ लिनियर मोशन. फक्त इनर्शिया म्हटलं की तो कोणत्या मोशनसाठी असतो, लिनियर मोशनसाठी असतो. दिस इनर्शिया डिपेंड अपॉन मास. बघा ना, एखाद्या बॉडीचं मास जास्त असेल त्या बॉडीचे जशा स्टेटमध्ये आहे, रेस्ट असेल तर रेस्ट राहण्याची टेंडन्सी जास्त. ज्या बॉडीचं मास जास्त असेल ती बॉडी जर मोशन मध्ये असेल तर त्या बॉडीची मोशन मध्ये राहण्याची टेंडन्सी जास्त. समजत आहे का तुम्हाला? असं विचार करा, एक भला मोठा गोल दगड आहे आणि बिलकुल फ्लॅट सरफेसवर आहे. बरोबर आहे, पण खूप मोठा आहे. हा रेस्ट आहे. तुम्ही गेले आणि तुम्हाला वाटलं की याला लोटायचं, लोटल्या जाणार का? नाही, कारण त्याचा मास खूप जास्त आहे. बरोबर आहे. आता ना हा ना हळूहळू फिरून राहिला, बिलकुल असा मोशन मध्ये आहे. तुम्ही हा एवढेसे, बरोबर आहे. तुम्हाला असं वाटलं या दगडाला थांबवायचं आहे, थांबवाल का? दगड एवढा मोठा, तुम्ही छोटा असता तर म्हटलं असतं थांबवतो मी त्याला, डोंट वरी. बरोबर आहे. समजा तुम्ही थर्मोकॉलचा प्लास्टिकचा बनवलेला आहे, तुम्ही म्हणला मी थांबवू शकतो त्याला, पण हा दगड आहे, दगडाचाच दगड बनलेला आहे. बरोबर आहे. तुम्हाला माहिती आहे काही काही दगड असतात तर हॅलो, दगड नका बनवू, इकडे पहा, इकडे हा आहे, तर याला तुम्हाला थांबवावं वाटणार का? नाही, कारण ह्या तर तुमची चटणी करून समोर जाणार आहे. कारण त्याची त्या स्टेटमध्ये राहण्याची टेंडन्सी जास्त आहे. ती टेंडन्सी कशामुळे आहे? त्याच्या मासमुळे आहे. त्याचं जर मास कमी असतं ना, तर तुम्ही याला एक किक मारली असती, हा धावायला लागला असता. आता मोठा दगड आहे, त्याचा मास जास्त आहे, किक मारा बरं, तुमचा पाय तुटून जाईल पण तो हलणार नाही. समजून राहिलं का तुम्हाला? इकडे पहा, मी परत एकदा सांगतो. मला वाटतं जे मला फील पाहिजे होतं ते तुमच्यात अजून भरलं नाही. समजा एक मोठा दगड आहे, हा विचार करा की हा जर थर्मोकॉलचा बनलेला आहे, तुम्ही त्याला किक माराल तो सरकून जाणार, पण त्याची रेस्ट राहण्याची टेंडन्सी कमी आहे. पण तोच जर हेवी आहे, तुम्ही त्याला किक माराल पण तो हलणार
नाही. कशामुळे? त्याच्या मासमुळे. मास जास्त असेल तर ज्या स्टेटमध्ये आहे त्या स्टेटमध्ये राहण्याची टेंडन्सी जास्त. बरोबर आहे, समजलं का? आणि समजा हा मोशन मध्ये आहे, मोशन मध्ये हलका पार्टिकल जर मोशन मध्ये असेल तर तुम्ही त्याला पकडाल, जरी मोशन मध्ये असला तरी, कारण की त्याची मोशन मध्ये राहण्याची टेंडन्सी मास कमी आहे तर ती कमी आहे. पण त्याच ऑब्जेक्टचं मास जर जास्त असेल तर त्याची मोशन मध्ये राहण्याची टेंडन्सी जास्त. तुम्ही त्याच्या मधात नाही येणार, बरोबर आहे, कारण तो तुमची चटणी करून समोर जाणार आहे. कळलं का? मग एखाद्या ऑब्जेक्टची रेस्ट राहण्याची टेंडन्सी किंवा मोशन मध्ये राहण्याची टेंडन्सी कशावर डिपेंड असते? मासवर. सो मास इज द मेजर ऑफ इनर्शिया. इनर्शिया कशावरून समजतो? त्या बॉडीच्या मासवरून. मास कमी, प्रत्येक बॉडीकडे रेस्ट असेल तर रेस्ट राहण्याची टेंडन्सी असते, मोशन मध्ये असेल तर मोशन मध्ये राहण्याची टेंडन्सी असते. पण प्रत्येक बॉडीची टेंडन्सी कमी अधिक प्रमाणावर असते. ती टेंडन्सी डिपेंड असते त्या बॉडीच्या मासवर. जर बॉडीचं मास जास्त तर त्या बॉडीची ती टेंडन्सी जास्त. कोणती टेंडन्सी? रेस्ट असेल तर रेस्ट राहण्याची, मोशन मध्ये असेल तर मोशन मध्ये राहण्याची. दॅट टेंडन्सी इज कॉल्ड एज इनर्शिया. आणि इनर्शिया कशापासून मोजला जातो? मास पासून. ग्रेटर द मास ग्रेटर इज द इनर्शिया. समजा हा एक पेला आहे काचेचा, यावर तुम्ही पोस्ट कार्ड ठेवलं. भेटत नाही सध्या पोस्ट कार्ड, पण आहेत माझ्याकडे. ठीक आहे, हे पोस्ट कार्ड ठेवलं आपण याच्यावर, आणि या पोस्ट कार्डवर ठेवला तुम्ही एक कॉईन. बरोबर आहे, हा पोस्ट कार्डवर कॉईन ठेवला आणि या पोस्ट कार्डला टिचकी मारली. टिचकी मारली तर हा कॉईन पेल्यामध्ये पडणार, त्या पोस्ट कार्ड सोबत समोर नाही जाणार. व्हाय? कॉईन आहे भारी, कॉपरचा कॉईन आहे किंवा अल्युमिनियमचा, व्हॉट एव्हर इट मे, भारी कॉईन आहे. 5 रुपयाचा कलदरा ठेवला तुम्ही आणि खाली काय ठेवलं? पोस्ट कार्ड. पोस्ट कार्ड हलका आहे, पोस्ट कार्डला टिचकी मारली तर तो पोस्ट कार्ड कॉईन सोबत नाही जाणार. कॉईनचं मास जास्त आहे. हॅलो, इकडे बघा, कॉईनचं मास जास्त आहे, त्यामुळे त्या कॉईनचा इनर्शिया जास्त आहे. त्यामुळे त्या कॉईनची जिथे आहे तिथे राहण्याची टेंडन्सी जास्त आहे. म्हणजे कॉईन म्हणेल मला इथंच राहायचं आहे. पोस्ट कार्ड खालून निघून जाणार, कॉईन पेल्यामध्ये पडणार, पण त्यासोबत जाणार नाही. पण समजा तुम्ही याच्यावर एक पेपरचा तुकडा ठेवला असता तर, पेपरचा तुकडा कॉईनच्याच आकाराचा, बरोबर आहे, पण पेपरच्या तुकड्याचं मास कमी राहिलं असतं. तुम्हाला टिचकी दिली असती, पोस्ट कार्डही गेलं असतं आणि तुकडाही गेला असता, कारण मास कमी आहे. मास कमी आहे, त्याची जिथे आहे तिथे राहण्याची टेंडन्सी कमी आहे, तर तो सोबत गेला असता. ही टेंडन्सी जिथे ज्या स्टेटमध्ये आहे त्या स्टेटमध्ये राहण्याची टेंडन्सी कशावरून समजते? मासवरून. ग्रेटर द मास ग्रेटर विल बी द टेंडन्सी. ही टेंडन्सी जी आहे दॅट इज कॉल्ड एज इनर्शिया. इन द सेम मॅनर समजा हा स्पियर आहे, ओके, हे बॉडी आपण लिनियर मोशन मध्ये घेतली. हा स्पियर आहे, सुरुवातीला रेस्ट आहे, बरोबर आहे. आणि तुम्हाला काय म्हटलं की या स्पियरला, हा जो स्पियर आहे या स्पियरला तुम्हाला गोल फिरवायचा आहे, बरोबर आहे. तर ही जी टेंडन्सी आहे, कुठली? रेस्ट असेल तर रेस्ट राहण्याची, गोल फिरत असेल तर गोल फिरत राहण्याची. पंखा गोल गोल फिरून राहिला, बरोबर आहे. जे ऑब्जेक्ट लिनियर मोशन मध्ये असतात किंवा लिनियर मोशन त्यांच्यामध्ये आपल्याला घडून आणता येत असेल तर त्या प्रकारच्या इनर्शियाला आपण म्हणतो जस्ट इनर्शिया. पण हेच जर तुम्ही सर्क्युलर मोशन रिलेटेड असेल तर त्याला म्हणतात मोमेंट ऑफ इनर्शिया. इनर्शिया कोणत्या मोशन रिलेटेड आहे? लिनियर मोशन. इनर्शिया लिनियर मोशन रिलेटेड आहे, पण मोमेंट ऑफ इनर्शिया गोल फिरण्यास रिलेटेड आहे. एखादा ऑब्जेक्ट रेस्ट असेल तर त्याला रेस्ट राहावं वाटत असेल, बरोबर आहे. एखादा ऑब्जेक्ट जर गोल फिरत असेल तर त्याला गोल फिरत राहावंसं वाटत असेल. दॅट टेंडन्सी इज कॉल्ड मोमेंट ऑफ इनर्शिया. कळलं का? आणि जे आतून पोकळ ऑब्जेक्ट असतात त्यांचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असतो, आणि जे आतून भरीव असतात त्यांचा मोमेंट ऑफ इनर्शिया कमी असतो. तुम्हाला मी एक गंमत सांगतो, समजण्याचा प्रयत्न करा. बघा, 2 बॉल दिलेले आहेत, वरून काहीच समजत नाही बॉल कशाचा बनलेला आहे, बरोबर आहे. पण एक लक्ष द्या, एक बॉल जो आहे तो काहीतरी मेटलचा बनवला, आतमधून पोकळ आहे, बरोबर आहे, मास तेवढाच. दुसरा बॉल जो आहे तो हलक्या मटेरियलचा बनवलेला आहे, पण आतमधून भरीव आहे. एक आहे पोकळ आणि दुसरा आहे भरीव. बाहेरून त्यांची रेडियस मोजली तर सेम मिळते, त्यांना कलरही सेम दिलेला आहे, आणि तुम्हाला कळतच नाही कोणता भरीव. दाबून थोडा ना पाहता येणार, बरोबर. तुम्हाला फक्त असं करायचं आहे. कळलं का तुम्हाला? एक कसा आहे? पोकळ आहे, दुसरा भरीव आहे. लक्ष द्या इकडे, गंमत वाटते तुम्हाला. एक पोकळ आहे आणि दुसरा भरीव आहे, दोघांचा मास सेम आहे. आणि तुम्हाला म्हटलं की तुम्हाला ओळखायचं आहे हो कोणता पोकळ आहे आणि कोणता भरीव आहे. मग काय कराल? कोणता एक, नाही का? इकडे पहा, लक्ष द्या, मी काय सांगितलं तुम्हाला. मोमेंट ऑफ इनर्शिया जो पोकळ असतो हा कसा आहे? हॉलो आहे, बरोबर आहे. हा कसा आहे? सॉलिड आहे.
जो हॉलो असतो त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असतो. लक्ष द्या इकडे, मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त. ऐका बरोबर, केअरफुली ऐकाल तर समजेल. गोष्टी कराल तर बस गोष्टी वाचाच होत राहतील शेवटपर्यंत. काय म्हणत आहे टेक्निक कडे लक्ष द्या. तुम्हाला पाठ करायची सवय आहे, 2 सेंटेन्स लिहून द्या, ते पाठ करता दुसऱ्या दिवशी लिहून काढता, तशाने होत नाही. आता बघा मी काय सांगितलं, जर ऑब्जेक्ट रेस्ट असेल तर रेस्ट राहण्याची टेंडन्सी, जर ऑब्जेक्ट लिनियर मोशन मध्ये असेल तर लिनियर मोशन मध्ये राहण्याची टेंडन्सी इनर्शिया. पण ऑब्जेक्ट जर रेस्ट असेल तर रेस्ट राहण्याची टेंडन्सी, ऑब्जेक्ट जर स्वतःभोवती गोल फिरत असेल तर गोल फिरत राहण्याची टेंडन्सी म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया. एवढं समजलं. इनर्शिया कोणत्या मोशन्स रिलेटेड आहे? लिनियर मोशन. मोमेंट ऑफ इनर्शिया कोणत्या मोशन्स रिलेटेड आहे? रोटेशनल मोशन. स्वतःभोवती फिरणे म्हणजे काय? रोटेशनल मोशन. मोशन मध्ये राहण्याची ज्याची टेंडन्सी जास्त त्याचा इनर्शिया जास्त. लिनियर मोशन मध्ये राहण्याची टेंडन्सी जास्त तर इनर्शिया जास्त. रोटेशनल मोशन मध्ये राहण्याची टेंडन्सी जास्त तर मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त. पहिले टर्म क्लिअर झाली का? इनर्शिया वर्ड कोणत्या मोशन्स रिलेटेड? लिनियर मोशन. मोमेंट ऑफ इनर्शिया कोणत्या मोशन्स रिलेटेड? रोटेशनल मोशन. एखादी बॉडी जर थांबलेली आहे त्याला जर रोटेशनल मोशन मध्ये आणणं कठीण असेल तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त. पण एखादी बॉडी मोशन मध्ये आहे आणि त्याची मोशन चेंज करणं अवघड असेल तर त्याचा इनर्शिया जास्त असतो. बरोबर आहे, कारण त्या बॉडीची टेंडन्सी ज्या स्टेटमध्ये आहे त्या स्टेटमध्ये राहण्याची जास्त असेल. आणि समजलं का? तर त्यालाच काय म्हणतो आपण? मोमेंट ऑफ इनर्शिया. आपण सर्क्युलर मोशन्स रिलेटेड करू. आणि हॉलो जी बॉडी असते त्याचा इनर्शिया जास्त असतो आणि जी पोकळ बॉडी असते त्याचा इनर्शिया कमी असतो. 2 बॉडी आयडेंटिकल आहेत, तुम्हाला समजत नाही. दोघांचा मासही सेम आहे, दोघांची रॅडियसही सेम आहे. तुम्ही काय केलं बघा, तुम्हाला ओळखायचं कोणती बॉडी हॉलो आहे आणि कोणती बॉडी सॉलिड आहे. तुम्ही काय करायचं, सारख्याच एफर्ट्सनी दोन्ही बॉडी फिरून द्यायच्या. सारख्या एफर्ट्सनी ही बॉडी फिरवली ही बॉडी फिरवली. बरोबर आहे. टाइम मोजायचा कोणती किती वेळ फिरते. तुमच्या लक्षात येणार की यापैकी एक बॉडी जी आहे ही बॉडी ना गोल फिरत राहिली थांबेपर्यंत. या बॉडीला 1 मिनिट लागला आणि ही बॉडी अर्ध्या मिनिट मध्ये थांबली. मग कोणत्या बॉडीची मोशन मध्ये राहण्याची टेंडन्सी जास्त आहे? जी जास्त वेळ फिरत राहिली त्याची टेंडन्सी कशी आहे? जास्त. ज्याची टेंडन्सी जास्त आहे तो हॉलो आहे. ओळखता येईल? समजलं का? मग 2 जर तुम्हाला स्पिअर दिले, हॉलो स्पिअर आणि सॉलिड स्पिअर, बरोबर आहे, पण माहित नाही तुम्हाला कोणता हॉलो कोणता सॉलिड. दोघांनाही काय करायचं, इकडे बघा, दोघांनाही काय करायचं, फिरवून द्यायचं स्मूथ सरफेसवर. जो जास्त वेळपर्यंत फिरत राहिला त्याची त्या स्टेटमध्ये राहण्याची टेंडन्सी जास्त, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त, तो काय असणार? हॉलो असेल. बरोबर आहे. याचं एक बेस्ट एक्झाम्पल असते बॉइल्ड एग आणि रॉ एग. रॉ एग कच्चं अंड जे आहे ते पोकळ असते आतमधून आणि बॉइल्ड केल्यानंतर ते आतमध्ये भरून जाते. बरोबर आहे, माहित असेल तुम्हाला. आणि जे पोकळ आहे ते काय झालं? हॉलो. आणि जे भरीव आहे ते काय झालं? रॉ. तुम्हाला म्हटलं ओळखा बेटा कोणतं, हालून पाहिलं नाही. तुम्ही म्हणाल की ते कशाला करता, कानापाशी लावलं ना हलवून ज्यातून आवाज आला ते अलोड नाही आहे असं समजा, की कळत नाही आहे. दोघांनाही काय करायचं? फिरवून द्यायचं. जे जास्त वेळपर्यंत फिरत राहिलं त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त. जास्त मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाचा असतो? हॉलोचा. रॉ एग आणि हॉलो एग ओळखता येणार. समजलं का? कळलं का? पहा, तुम्हाला म्हटलं की ऐका बरोबर, तुम्हाला म्हटलं की एक रिंग आहे, ही काय झाली? रिंग. आणि एक आहे डिस्क, ही झाली डिस्क. फरक समजते? दोघांची रॅडियस सेम आहे, दोघांचं मास सेम आहे. समजलं का? रिंग. रिंग म्हटलं की मास सर्व कुठं आलं? इथे, आतमध्ये काही नाही आहे. आणि हे काय झाली? डिस्क. डिस्क समजते ना? डिस्क आतमध्ये काय आहे? मटेरियल आहे. पण दोघांचे मास सारखं, दोघांची रॅडियस सारखी. समजलं का? समजून राहिलं? एक काय आहे? रिंग. दुसरं काय आहे? डिस्क. येथे डोळ्यासमोर रिंग फक्त ना असं तार आहे, दॅट इज रिंग. डिस्क पूर्ण बनलेली आहे, पृष्ठाची बनवली डिस्क. दोघांचा मास सारखं, दोघांची रॅडियस सारखी, दोन्ही असे फिरवून दिले. सांगा कोण जास्त वेळपर्यंत फिरत राहणार? रिंग. कारण ती आतमधून हॉलो आहे. आतमधून हॉलो आहे म्हणजे पोकळ आहे. पोकळ आहे म्हणजे त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त आहे म्हणजे ज्या स्टेटमध्ये आहे त्या स्टेटमध्ये राहण्याची टेंडन्सी जास्त आहे. म्हणजे जास्त वेळपर्यंत कोण फिरणार? रिंग. आणि लवकर कोण थांबणार? समजते का? समजते? हा. आणि माहित आहे एक, किती वेळ झाला? बस 2 मिनिटं. कोण सांगेल बघू? तर हा एक असा इन्क्लाइंड सरफेस आहे. काय आहे? इन्क्लाइंड सरफेस. आता पहा इकडे,
या इन्क्लाइंड सरफेसवरून इथे 3 ऑब्जेक्ट आहेत. एक ऑब्जेक्ट आहे रिंग, दुसरा ऑब्जेक्ट आहे सॉलिड स्पियर आणि तिसरा ऑब्जेक्ट आहे हॉलो स्पियर. बरोबर आहे? समजलं का? पहिलं काय आहे रिंग, दुसरं काय सॉलिड स्पियर, तिसरं काय हॉलो स्पियर. बरोबर आहे? आणि रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया सर्वात जास्त असतो. सर्वात जास्त कोणाचा? रिंगचा. मोमेंट ऑफ इनर्शियाचा विचार केला तर सर्वात जास्त रिंगचा, त्यापेक्षा कमी हॉलो स्पियरचा आणि त्यापेक्षा कमी सॉलिड स्पियरचा. आता ऐका फक्त बरोबर मला काय म्हणायचं, कारण पॉइंट क्लिअर झाला पाहिजे. मला सांगा हा कशाचा सिक्वेन्स लिहिला? मोमेंट ऑफ इनर्शियाचा. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया किंवा इनर्शिया ऐका बरोबर, मला वाटतं अजूनही पॉइंट ना पाहिजे तेवढा क्लिअर नाहीये. मोमेंट ऑफ इनर्शिया किंवा इनर्शिया काय असते? ज्या स्टेटमध्ये असेल त्या स्टेटमध्ये राहण्याची. रेस्ट असेल तर रेस्ट राहण्याची टेंडन्सी, मोशन मध्ये असेल तर मोशन मध्ये राहण्याची टेंडन्सी, किंवा मोशन मध्ये होणाऱ्या चेंजला अपोज करायची टेंडन्सी. काय? मोशन मध्ये होणाऱ्या चेंजला अपोज. जास्त भारी असेल तर तो मोशन मध्ये होणाऱ्या चेंजला तो जास्त अपोज करेल, पटकन त्याची मोशन बदलता येणार. ज्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त त्याची मोशन बदलवणं अवघड, त्याला जास्त एफर्ट्स लागतील. ज्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कमी त्याची मोशन बदलवणं सोपं. बरोबर आहे? कळलं का? समजा तुम्हाला 2 बॉल दिले आणि तुम्हाला म्हटलं फिरवून द्या. बरोबर आहे? ज्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कमी आहे तो सहज फिरवला जाणार. ज्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त आहे त्याला फिरवायला एफर्ट जास्त लागतील, टाइम म्हणा किंवा एफर्ट्स म्हणा. कळलं का? म्हणजे मोशन मध्ये होणाऱ्या चेंजला अपोज करण्याची टेंडन्सी म्हणजे इनर्शिया. मोशन मध्ये होणाऱ्या चेंजला अपोज करण्याची टेंडन्सी. मी किती गोष्टी सांगितल्या? रेस्ट असेल तर रेस्ट राहण्याची टेंडन्सी, मोशन मध्ये असेल तर मोशन मध्ये राहण्याची टेंडन्सी, किंवा मोशन मध्ये होणाऱ्या चेंजला अपोज करायची टेंडन्सी. मोशन मध्ये होणाऱ्या चेंजला अपोज करण्याची टेंडन्सी म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, मग मला सांगा कोणाचा मोमेंट ऑफ इनर्शिया सर्वात जास्त आहे? रिंगचा. म्हणजे रिंग, लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे, लक्ष पाहिजे भाऊ. चाललो आपण आता एक एक स्टेप आपण पुढे पुढे जाणार, तेवढं तुमचं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे, लक्षही पाहिजे. ओके, इकडे पहा. तर रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया सर्वात जास्त. रिंगची मोशन मध्ये होणाऱ्या चेंजला अपोज करण्याची टेंडन्सी मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त, तर मोशन मध्ये होणाऱ्या चेंजला अपोज करण्याची टेंडन्सी जास्त. तो मोशन मध्ये होणारा चेंज सहज ऍक्सेप्ट करणार नाही, चेंजला काय करेल? अपोज करेल. चेंजला कोण? ज्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त तो चेंजला जास्त अपोज करेल, आणि ज्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कमी तो चेंजला कमी अपोज करेल. कोणामध्ये चेंज सहज होईल? ज्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कमी तो अपोज कमी करते, त्याच्यामध्ये चेंज पटकन होते. ज्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त तो चेंजला जास्त अपोज करते, त्याच्यामध्ये चेंज सहज होत. कोणत्या ऑब्जेक्ट मध्ये चेंज सहज करता येणार? कोणत्या ऑब्जेक्टच्या मोशन मध्ये चेंज सहज करता येणार? ज्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कमी त्याच्यामध्ये चेंज सोपा असतो करणं, आणि ज्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त त्याच्यामध्ये चेंज करणं जास्त अवघड असते. मला सांगा, हे जर रिंग आणि कुठलं दोनच घेऊ आपण, रिंग आणि हॉलो स्पियर दोन्ही सोडून दिले तर पहिले कोण पोहोचेल? पहिले कोण पोहोचेल? आणि कारण सांगता आलं पाहिजे. क्वेश्चन समजला का? रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त आहे, सॉलिड स्पियरचा हॉलो स्पियरचा कमी आहे, सॉलिड स्पियरचा त्यापेक्षा कमी आहे. हे तीनही सोडून दिले इथून. रिंग सोडून दिली, सॉलिड स्पियर सोडून दिला, हॉलो स्पियर सोडून दिला. मासही सेम आहे, रेडियस सेम आहे. कोण पहिले पोहोचेल? कारण सॉलिड स्पियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया कमी, त्याच्या मोशन मध्ये होणाऱ्या चेंजला तो कमी अपोज करतो, म्हणजे त्याची मोशन सहज चेंज होते आणि तो फास्ट येतो खाली. रिंग जर सोडली, रिंग मध्ये मी चेंज नाही होत, जशी आहे तशीच राहण्याचा प्रयत्न करतो, मग हळूहळू हळूहळू येणार. कोण? रिंग. त्याच्यापेक्षा फास्ट कोण येणार? हॉलो स्पियर. त्याचं इनर्शिया कमी आहे आणि सॉलिड स्पियरचं इनर्शिया कमी आहे, त्याला घाई असते पटकन चेंज करायची. कळलं का? ज्याचा इनर्शिया कमी त्याच्यामधला चेंज जास्त, चेंज सहज होते, तर मग सहज तो मोशन गेन करतो, सहज खाली येतो. तिन्ही ऑब्जेक्ट जर सोडून दिले भाऊ, तो कोण उशिरा येणार? ज्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त आहे तो स्वतःमध्ये सहज चेंज करणार नाही. खाली येणे म्हणजे मोशन मध्ये काय करणे? चेंज करणे. म्हणून ज्याचा चेंज पटकन होत असेल तो पटकन येणार.
मग कोणाचा इनर्शिया कमी आहे? सॉलिड स्पिअरचा. सॉलिड स्पिअरच्या मोशन मध्ये चेंज सहज होतो आणि तो पटकन खाली येतो. बरोबर आहे. नंतर कोण येणार? रिंग. समजलं का? आणि या मोमेंट ऑफ इनर्शियाचा एक सिंपल फॉर्म्युला आहे, तो असतो mr². काय? हॅलो इकडे मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला, खाली डोकं घाला, खाली डोकं. मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला mr². युनिट लिहा, मासचं युनिट आणि आर म्हणजे अंतरचं युनिट मीटर आणि त्याचा स्क्वेअर. डायमेन्शन्स काढता येतील. किलोग्रॅम म्हणजे मास, मीटर म्हणजे लेंथ आणि सेकंड नाही आहे. दीज आर द डायमेन्शन्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. कळलं का? सो मोमेंट ऑफ इनर्शियाचा एक सिंपल फॉर्म्युला काय लिहायचा? mr². पण वेगवेगळ्या ऑब्जेक्टचा मोमेंट ऑफ इनर्शिया वेगवेगळा असतो. हा एक सिंपल फॉर्म्युला आपण लिहिला. कळलं का? तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शियाचे डायमेन्शन्स काढायचे आहेत. बाकी काही डोक्यात नका घेऊ. मोमेंट ऑफ इनर्शियाचा लिहा फॉर्म्युला, नंतर लिहा युनिट, नंतर लिहा डायमेन्शन्स. समजलं? काही प्रॉब्लेम? ते रेकॉर्डिंगचं बटन बंद करून द्या. तुम्हीच करा, क्लिक करा फक्त त्याच्यावर एकदाच.